हॅलो गाईज, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज प्रोव्हाइड करत राहणार आहे. सो आता FE 2024 पॅटर्नचं फोटोकॉपीसाठी किंवा तुम्हाला जर फक्त मार्क्स बघायचे असतील तर ते दिसणं चालू झालं आहे किंवा फोटोकॉपीसाठी अप्लायसाठी चालू झालं आहे. सो आता कसं अप्लाय करायचं मी तुम्हाला शॉर्टली सांगते. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती SPPU स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम असं टाकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट लिंक दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता जी तुम्हाला स्क्रीनवर जसं पेज दिसते ना, सेम असंच पेज तुम्हाला दिसेल. असं पेज दिसलं तरच तुम्हाला लॉग इन करायचं आहे. सेम ॲज इट इज असं पेज दिसायला पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला लॉग इन कसं करायचं ते सांगते. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काय असेल मेल ID किंवा मोबाईल नंबरने जर तुम्ही लॉग इन करायला असाल तर तिथे क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचं पासवर्ड आणि कॅप्चा टाकायचं, लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फोटोकॉपीचं एक ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर 2024साठी पाहिजे असेल तिथे क्लिक करायचं. ऑक्टोबर नोव्हेंबर तुमचं जे काही एक्झाम असेल तिथे बघायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे मार्क्स दिसतील, कोणत्या सब्जेक्टसाठी किती पडले ते दिसेल. फक्त तुम्हाला मार्क्स बघायचे असेल तर तुम्ही तसं मार्क्स बघू शकता. बट तुम्हाला जर फोटोकॉपीसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला फोटोकॉपीसाठी अप्लाय करायची तिथे क्लिक करायचं. तिथे क्लिक करून पेमेंट करायचं. थोड्या दिवसामध्ये तुम्हाला फोटोकॉपी येऊन जाईल. फोटोकॉपी म्हणजे तुम्हाला एक तुमचे जे आन्सर शीट आहे त्याचं PDF तुम्हाला येऊन जाईल. ओके, सो अशा प्रकारे लॉग इन करायचं आहे. सो अशा प्रकारे लॉग इन करून तुम्ही बघू शकता. आणि आता ह्याची जी डेट आहे ते डेट तुम्हाला सांगते की आता 19 मार्च ते 28 मार्चपर्यंत आहे. सो लवकरात लवकर तुम्ही फोटोकॉपीसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर करा. जर तुम्हाला फक्त मार्क्स बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. सो अशा प्रकारे करायचं आहे. तुमचं काही डाऊट असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी नक्कीच ते डाऊट तुमचं सॉल्व करायचा प्रयत्न करेन. आणि सेकंड थिंग म्हणजे तुमच्या एक्झामसाठी मी ऑलरेडी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले आहेत. या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघा. तेवढेच क्वेश्चन करा, तेवढे इनफ आहे. तेवढे जर गेले तरी इनफच आहे. सो तेवढे करा. मी जे क्वेश्चन दिले होते तेच एक्झाममध्ये आले होते. सो तेवढे करा, इनफ आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत कोणते येतील. सो तेवढे करून ठेवा. आणि सेकंड थिंग म्हणजे जेव्हा तुमची एक्झाम असेल त्यासाठी मी तुम्हाला जे हार्ड सब्जेक्ट आहे ते शिकवणार आहे. सो त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ आहेत तुम्हाला दिसून जातील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि काही डाऊट असेल ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सो लवकरात लवकर फोटोकॉपीसाठी अप्लाय करा. थँक्यू.